तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे ईश्वरीची आई सुप्रिया अचानक घरी आलेली आहे आणि अचानक घरी आल्यामुळे सुप्रिया समोर आता वल्लरी मामींचा चेहरा आलेला आहे। वल्लरी मामीला पाहताच सुप्रिया तिच्यावर आता झडपच घालणार आहे आणि तू या घरात काय करत आहेस, तू इथे कशी, असं हजार प्रश्न तिला विचारणार आहे। आता सुप्रिया आणि मामींमधील हे बोलणं ऐकून मामा, आकाश, आजी, ईश्वरी नेमकं कसे रिएक्ट होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत इकडे अंजलीला आता राकेश बद्दल हळूहळू सगळं काही कळायला सुरू झालेलं आहे। ते म्हणजे राकेशला एका गुंडाने इथे घरात येऊनच धमकी दिलेली आहे। तो गुंड आता घरीच पैसे मागण्यासाठी राकेशकडे आलेला असतो आणि राकेशचे कॉलर धरूनच त्याला धमकावत असतो की माझे पटकन पैसे दे, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला, तुझ्या घरच्यांना सांगून टाकणार आहे की तुझं रिया बरोबर काय संबंध आहे, तू कसा कोणाचा खून करतोस आणि ते कसं लपवतोस, हे सगळं मी तुझ्या घरच्यांसमोर आणणार आहे। आता मात्र प्रेक्षकांनो इथे हा गुंड राकेशची चांगलाच धमकावून बोलत असतो। तेवढ्यातच आता अंजली आलेली असते पाठीमागे। तर प्रेक्षकांनो या राकेशचा हा गुंड मित्र घरीच आलेला असतो आणि राकेशला धमकावत असतो। आता हा राकेश चांगलाच घाबरलेला असतो। तो त्या गुंडाला म्हणत असतो, अरे ही काही पैसे मागण्याची वेळ आहे का, तुम्ही माझ्या घरी कसे आलात बरं। त्यावेळेला तो गुंड म्हणत असतो, का रे आमच्याकडून पैसे घेताना तुला खूपच मजा आली असेल ना, मग आता पैसे परत करताना का रडत आहेस बरं, चल पटकन आमचे पैसे देऊन टाक, पटकन दे, नाहीतर तुझ्या घरच्यांना तुझं सगळं सत्य सांगणार बघ। आता राकेश म्हणत असतो, सत्य सत्य काय भीती घालताय तुम्ही, काय सांगणार आहात बरं माझ्या घरच्यांना। त्यावेळेला हा गुंड बोलत असतो की तुझं रिया बरोबर काय संबंध आहेत, तू कसा खून केला आहेस आणि तू कसे लोकांकडून खोटं बोलून पैसे उकळतोस, तू कसा गुंड आहेस, हे सगळं मी तुझ्या घरच्यांना सांगणार आहे। आता हे ऐकून राकेश म्हणत असतो, जरा हळू बोला, हळू, माझी बायको घरामध्ये आहे। त्यावेळेला तो गुंड म्हणत असतो, हो का, बायको घरामध्ये आहे, चल तर मग आता तुझ्या बायकोलाच तुझं सगळं सत्य सांगतो। आता हे दोघे असे भांडत असतात। तेवढ्यातच अंजली पाठीमागे आलेली असते। अंजलीच्या हातामध्ये जो पाण्याचा ग्लास असतो तो पटकन खाली पडतो। आता इथे अंजलीने त्या गुंडाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं। आता राकेश एवढा घाबरलेला असतो की अंजलीला नेमकं काय सांगायचं हेच त्याला कळत नसतं। आता इथे तो मित्र लगेच राकेशची कॉलर सोडतो आणि इकडे अंजली जवळ येतो। अंजली वहिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, असं म्हटल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते। हा राकेश अंजली जवळ येतो आणि म्हणतो, अगं अंजली, हा माझा जवळचा मित्र आहे, याने जरी काही गमतीने तुला सांगितलं तर याचा अजिबात ऐकू नकोस। त्यावेळेला आता अंजली म्हणते, मित्र आहे का हा तुमचा, असा गुंडासारखा का आहे बरं, आणि याने तुमची कॉलर का धरली होती। त्यावेळेला आता राकेश पुन्हा थापा मारायला सुरू करतो। आता हा गुंड अंजलीला काहीतरी बोलणार असतोच। तेवढ्यातच तो ती प्रेग्नेंट आहे पाहून शांत बसतो। आता अंजलीला राकेश म्हणत असतो, अगं अंजली, थोडा चहा ठेवतेस का। त्यावेळेला आता अंजली म्हणते, अहो चहा ठेवला असता, पण थोडं दूधच नाहीये ना घरी, मी शेजारच्या ताईंच्यातून घेऊन येतो, असं म्हणते आणि अंजली घरातून बाहेर जाते। आता त्यावेळेला हा गुंड पुन्हा राकेशची कॉलर धरून धमकावायला सुरू करतो की तू माझे आजच्या आज जर पैसे नाही दिलेस तर मी तुला सोडणार नाही, मी तुझं सगळं सत्य तुझ्या बायकोला सांगणार आहे। आता हे सुद्धा अंजलीने ऐकलेलं असतं। आता अंजली थोडी शांतच बसते। आता इकडे राकेश म्हणत असतो, मी आता लगेच तुम्हाला एवढे सगळे पैसे कुठून देणार बरं। त्यावेळेला तो गुंड म्हणत असतो, तुझ्याकडे आज 7 लाख रुपये आहेत की त्या अर्णवने तुला दिले आहेत। त्यावेळेला राकेश चांगलाच चक्रावतो आणि तो म्हणतो, तुम्हाला कसं माहित बरं माझ्या सगळ्या एवढ्या गोष्टी। त्यावेळेला तो गुंड म्हणत असतो, माझा एक माणूस कायमस्वरूपी तुझ्या पाळतीवर आहे, त्यामुळे तू जरा जपूनच राहा आणि पटकन ते 7 लाख रुपये तुझ्याकडे आहेत ते आमचं आम्हाला परत दे। आता राकेश एवढा घाबरलेला असतो की खरंच हा गुंड अंजलीला काही सांगितलं तर माझं कसं होईल, या विचाराने 7 लाख रुपये काढतो आणि त्या गुंडाला देऊन टाकतो। तेवढ्यातच आता अंजली तिथे आलेली असते आणि म्हणत असते, मी दूध घेऊन आली आहे, चहा ठेवते। आता तो गुंड म्हणत असतो, वहिनी मला चहा नको, मी जातो, माझं काम झालं। आता हातामध्ये बॅग असते ती सुद्धा अंजली पाहते। आता इकडे प्रेक्षकांनो अंजली या राकेशला चांगलाच जाब विचारते, म्हणत असते, हा तुमचा मित्र आहे की गुंड आहे, असा का वागतो बरं तो तुमच्याशी नीट का बोलत नाही, आणि तो काय म्हणत होता, रिया कोण आहे बरं ही, आणि खून असलं काही बोलत होता, हा तुमचा काय संबंध आहे त्याच्या बोलण्याशी। आता हा राकेश पुन्हा थापा मारायला सुरू करतो, अगं अंजली, मी वकील आहे ना, त्याच्यामुळे असे लोक तर मला भेटतच राहतात आणि या मित्राला ना माझी गंमत करायची खूपच सवय आहे, त्यामुळे तो गमतीने असे वाटेल तसे आरोप माझ्यावर घालत असतो। आता मात्र इथे अंजलीला पक्का संशय या राकेशवर आलेला आहे आणि अंजली स्वतःच्या मनातच विचार करत असते, नेमकं
नेमकं यांच्यामध्ये काहीतरी चाललं आहे की तो माणूस मला यांचा मित्र वाटतच नाही। तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अंजली त्या गुंडापर्यंत पोहोचणार आहे का तेच पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत इकडे हॉलमध्ये घरचे सगळेच म्हणजे वल्लरी मामी, आकाश, मामा, आजी, अर्णव, ईश्वरी सगळेच एकमेकांना रंग लावत उभारलेले असतात। तेवढ्यातच ईश्वरीची आई म्हणजे सुप्रियाची तेथे एंट्री झालेली दाखवली आहे। आता इथे जबरदस्त ट्विस्ट असा दाखवला आहे की सुप्रिया घरामध्ये येत आहे आणि वल्लरी मामी हॉलमध्येच उभी आहे। आता इथे सुप्रिया अचानकच होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आलेली असते। तिला पाहून वल्लरी मामींच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता इथे सुप्रियाची नजर या वल्लरी मामींवर पडणार आहे। आता पडल्याबरोबर सुप्रिया हातातील पिशवी खालीच ठेवते आणि पटकन या वल्लरी मामींच्या पुढे जाऊन उभारणार आहे। आता या वल्लरी मामींच्या दंडाला धरूनच विचारणार आहे की ए बाई तू इथे काय करत आहेस बरं, तू माझ्या मुलगीच्या घरात काय करत आहेस। त्यावेळेला वल्लरी मामी डोळे वटारूनच सुप्रियाकडे पाहत असतात। आता असं सुप्रिया का बोलत आहे या विचाराने मामा, आजी, आकाश एकदम चकितच झालेली असतात। आता ही सुप्रिया वल्लरी मामींना म्हणत असते मी तुला सोडणार नाही, तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होता होता राहिलं आणि या अर्णवच्या आईने आत्महत्या केली, वडिलांनी आत्महत्या केली। आता मात्र हे सुप्रियाचं बोलणं ऐकून अर्णव आश्चर्यचकितच झालेला असतो आणि घरचे सगळेच अगदी चकित होऊनच त्यांच्याकडे पाहायला लागलेले असतात। आता वल्लरी मामी काहीच बोलत नाहीत म्हटल्यानंतर सुप्रियाने या वल्लरी मामींवर हात सुद्धा उचललेला आहे आणि खाड करून कानाखाली हाणली आहे। बोल, पटकन बोल, तू का असं आमच्या सोबत केलंस, मला त्या हॉटेलवर का पाठवलंस बरं, आमची किती बदनामी झाली आणि आम्ही त्यातून कसे बाहेर आलो आमचं आम्हाला माहित आहे आणि आता प्रश्न माझ्या मुलगीच्या संसाराचा आहे। बोल पटकन, इथे घरच्यांच्या समोरच बोल, तू असं का केलंस बरं आणि तू कोण आहेस। आता त्यावेळेला मामा पटकन बोलतात की अहो सुप्रियाजी तुम्ही असं काय बोलत आहात, ही तुमची विहीनबाई आहे म्हणजे आकाशची आई आहे। त्यावेळेला आता सुप्रिया दचकते आणि मागच सरते, पटकन वल्लरी मामींचा हातच सोडते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते की वल्लरी मामी आणि आकाशची आई आहे म्हणजे आता माझ्या नम्रताची सासू आहे। त्यानंतर सुप्रियाची चांगली बोबडीच वळलेली असते। आता नेमकं काय बोलावं आणि काय नाही तिला कळतच नाही। प्रेक्षकांना वल्लरी मामी आणि सुप्रियाची अशीच भेट घरच्यांच्या समोरच होईल आणि सुप्रिया असाच अटॅक वल्लरी मामींवर करणार, असा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा।